ही सुदाम देवाचं चरित्र जर ज्यानं ऐकलं अंतःकरणातून तर त्याला देवाबद्दल प्रेम निर्माण होतं, देवाबद्दल अंतःकरणात भावना निर्माण होते. आणि ज्याला देवाबद्दल अंतःकरणात भावना निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं अशी अपेक्षा असेल त्यानं श्री सुदाम देवाचं चरित्र मात्र अंतःकरणातून ऐकायचं महाराज. देवाबद्दल प्रेम निर्माण होतं आणि देवाला प्रेमाचीच गरज, दुसऱ्या काही गोष्टी लागत नाहीत. सुका म्हणजे सुदामजी देवाचे भक्त आहेत एवढंच नाही तर ते देवाचे जीवलग मित्र आहेत. पोरबंदर नावाच्या गावात राहत होते पहा. त्यांचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे चक्रपाणी. तो चक्रपाणी काय करायचा, त्या पोरबंदरचा जो राजा होता त्या राजाच्या दरबारामध्ये भाटगिरी करण्यासाठी होता. भाटगिरी म्हणजे माहितीये का, स्तुती करायची. बरीचशी लोक असतात, काही मोठमोठे राजकारणी लोक आहेत ना, त्यांच्याकडे स्वतंत्र कॅटेगरीचे माणसं असतात पहा. आता काय म्हणतात त्यांना मला माहित नाही, पण त्या काळात त्यांना भाटगिरी म्हणायची. म्हणजे काय करायचं, राजा कसा वागला, वा राजे काय तुमचा न्याय, वा वा काय काम केलं तुम्ही महाराज, वा वा महाराज नवीन कपडे घातले, वा महाराज काय भारी कपडे दिसतेत, कसं असं द्या. त्याचं एकच काम, फक्त त्याची स्तुती करायची राजाची. आणि त्याच्यासाठी तो चक्रपाणी, सुदाम देवाचा भाऊ चक्रपाणी, त्या राजाची भाटगिरी करण्यात. कोणीतरी सांगितलं म्हणे महाराज हा चक्रपाणी आहे ना, याचा एक भाऊ आहे म्हणे सुदाम, सुंदर गायन करतो, एक काम करा त्याला सुद्धा तुमच्या सेवेत रुजू करून घ्या, दोघं मिळून तुमची स्तुती करतील. राजानं सांगितलं जा त्याला बोलून आणा. सुदामजी आली, महाराजाला मुजरा केला म्हणे बोला. काही नाही म्हणे, एक काम करा इथून पुढे इकडे तिकडे हिंडायचं नाही, भिक्षा मागायची नाही, ब्राह्मणगिरी करायची नाही, पूजा पाठ करायचं नाही, काही गरज नाही म्हणे. एक काम करा, जसा तुमचा भाऊ माझ्या समोर येऊन भाडीगिरी करतो, माझी स्तुती करतो, तसं तुम्ही सकाळी यायचं दिवसभर माझी स्तुती करायची, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं जाईल. सुदाम जेव्हाने हात जोडले सांगितलं महाराज अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. निश्चिम भक्त आहेत ना महाराज देवाचे. अहो वर्णावी ती थोरी एका विठोबाची कीर्ती मानवाची गाऊ नये. सुदाम देवानं सांगितलं आम्ही माणसाची कीर्ती गात नाहीत, आम्ही त्या देवाचे भक्त आहेत. आम्ही काय वर्णन करणार फक्त देवाचं, काय स्तुती करायची फक्त देवाची, माणसाची नाही. कारण माणूस 99% वाईट आणि 1% चांगला आहे. आणि त्या 1%वर सारं जग बोलवतो माणूस. आपण किती पापी आहेत हे फक्त आपला अंतःकरणाला माहिती आहे, जगाला काय माहिती तुम्ही कोण आहेत. माणसाचा स्वभाव आहे आतले अवगुण झाकून ठेवायचे आणि फक्त सद्गुण जगाच्या समोर मांडायचे. पण ज्या दिवशी सद्गुण मांडता मांडता एखादा अवगुण तुमचा बाहेर आला रे आला, ही बास तुमचा खेळ संपला. ही माणसाची अवस्था आहे. माणसाची कशाला स्तुती करायची. सुदाम देवानं सांगितलं जमणार नाही. राजा रागाला ना महाराज, राजाला नाही म्हणतो आणि दौंडीत पिटवली. म्हणे आजपासून या सुदाम देवाला कुणी खायला द्यायचं नाही, कुणी भिक्षा द्यायची नाही, कुणी दान द्यायचं नाही, कुणी घरी बोलायचं नाही. आणि जर बोलावलं आणि त्याला काही दिलं तर मी ये म्हणे त्याला फासावरच देतो म्हणे. अशी दौंडी पिटवली महाराज. आता सुदाम देवाचं एक व्रत होतं महाराज, अयाचक व्रत. म्हणजे कोणाला काही मागायचं हे व्रत त्यांनी धारण केलेलं होतं. जेवढं मिळालंय पण कुठं, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढं मिळेल तेवढंच घ्यायचं, सूर्यास्तानंतर कोणाचं काही घ्यायचं नाही. बरं आणखी एक नियम आहे त्याच्यात, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मिळालं तेवढंच घ्यायचं आणि ते सूर्यास्त होईपर्यंत संपून टाकायचं, नंतर दुसऱ्या दिवसासाठी ठेवायचं. याला अयाचक व्रत म्हणतात. आणि ते व्रत सुदाम देवाचं होतं. ठरल्याप्रमाणे सकाळी उठले, मंदिराच्या दारात जाऊन बसले, वाट पाहत होते कुणीतरी येईल पूजेसाठी विधीसाठी बोलवेल, पण कुणीच नाही आलं महाराज. दौंडीत तशी होती राजाची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसले, कुणी आलं नाही, कुणी बोलवायलाच आलं नाही. तसेच घरी निघाले महाराज. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुशिला, अतिशय शीलवान आहे, पतीच्या सेवेमध्ये रत आहे आणि सूर्यनारायणाची उपासना करणारी आहे. पतिव्रत आहे महाराज. पतीचं मुख पाहिल्याशिवाय जेवत नव्हती असा तिचा स्वभाव आहे. आणि त्या राजानं फरमान काढलं, दौंडी पिटवली. सुदामजीला दिवसभर शिदा मिळाला नाही. संध्याकाळी सुदामजी घरी आले आणि येणारे सुदामजी पाहिल्यानंतर लेकरं धावतच गेले, बाबा आले, बाबा आले. बाबा काय आणलं खायला. बिलगले ना महाराज असे सुदाम देवाला. काय आणलं बाबा. सुदामजीच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं लेकरांना आज काहीच मिळालं नाही रे.
घरी गेले, गाडगाभर पाणी घेतलं, स्वतः आपल्या लेकराला पाजू घातलं, झोपले. पण किती दिवस पाण्यावर लेकरं झोपणार? 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले लेकरं उपाशी आहेत महाराज. कल्पना करा बरं का. देवाचा भक्त होणं एवढं पण सोपं नाही हो महाराज. आपण देवाला लयच हलक्यात घेतलेलं आहे सध्या. खरं सांगू, लय हलक्यात घेतलं आपण देवाला. त्या विदर्भामध्ये एक संत झाले गवारे महाराज. त्यांचं नाव आहे, त्यांचं गीत आहे पहा, देव बाजारचा भाजीपाला नाही. आहे का तुमच्याकडे? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव शान पावायचा नाही रे, देव शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो. तुकडोजी महाराज, तुकडोजी महाराजांची वाणी आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र, देवा शान भेटायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बोधेगावच्या बाजारचा भाजीपाला नाही र. बोधेगावच्या बाजारात जाऊन भाजीपाला आणण्या इतका सोपा देव नाहीये. पण आपण देवाला एवढ्या हलक्यात घेतलं ना महाराज. आणि ज्याला देव लई सोपा हलका वाटतो ना, त्यानं जरा सुदामजीचं, तुकाराम महाराजाचं चरित्र जरा नीट ध्यान देऊन ऐका. तुकाराम महाराजाला न्यायला विमान आणलं देवानं, पण विमाना येण्याच्या आधीची तुकाराम महाराजांची साधना पहा जरा. फार दुःख सहन करावं लागतं महाराज देवासाठी हो. एक सांगू का, येशीत बसून देव भेटत नाही. त्याच्यासाठी अशा गरमाटात भागवतात उन्हात येऊन बसावं लागतं, तेव्हा देव भेटतो. कळालं ना माझं बोलणं? एवढ्या कडक उन्हात वाऱ्याची झुळूक आली तरी अशा झळायला लागतात महाराज गरम. तुम्ही खालच्या खाली येत, मला वरच्यावर किती लागत असतं. पण तुमचे चेहरे असे टवटवीत पाहिले की मग मला त्या झळायला लागत नाहीत. तुम्ही सुकले की मग मला नाही झळायला लागतात गाडी. देव भेटणे एवढं सोपं नाही. 4 दिवस झालेले लेकरं उपाशी आहेत. शेवटी आई आहे ना महाराज ती सुशीला, किती दिवस सहन करणार? तिनं सांगितलं, अहो ज्या देवासाठी एवढं सगळं त्या राजाचा अपमान केला, राजानं दौंडी पिटवली, आज्ञा दिली आपल्याला कोणी काही द्यायचं नाही, मग जाना तुम्ही त्या देवाकडे, त्याला तरी सांगा आपली काय अवस्था आहे. रागावले ना महाराज. खबरदार म्हणले, मी त्या देवाचा भक्त झालोय, त्याला काही मागण्यासाठी नाही, किंवा माझं संसारातलं घराणं त्याच्या समोर गाण्यासाठी त्याचा भक्त झालो नाही, त्याच्यावर प्रेम करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी त्याचा भक्त झालेलो आहे. काही मागायचं नाही. आणि मला सांगतो म्हटला, अरे सांगावं कुणाला लागतं? ज्याला माहित नाही, ज्याला कळत नाही त्याला सांगावं लागतं. अरे आपली ही अवस्था देवाला कळत नाही का? मग तरी सुद्धा देव काही करत नाही. याचा सोपा अर्थ आहे, देवालाच वाटतंय की या अवस्थेत आपण राहिलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. या भावनेवर सुदामजी पोहोचलेले होते. जाणार नाही. तिने एक विनंती केली, एक काम करा, जाऊ ना, मागू नका काही, पण कमीत कमी भेटायला म्हणून तर जाणार. ते म्हणले, भेटायला मी जाऊ शकतो, अडचण नाही. पण तो म्हणला पुन्हा एक अडचण आहे. म्हणले आता काय? सुदामदेव म्हणले, भेटायला जाण्याची माझी अडचण नाही, पण मोठी अडचण अशी आहे, मोठ्या माणसाला भेटायला जायचं म्हटलं की मोकळ्या हाताने जाऊ नये, काहीतरी सोबत असलं पाहिजे. मला सांगा, 2-3 मुद्दे सांगतो. मोठ्या माणसाला भेटायला जायचं म्हटलं काहीतरी घेऊन जावं. आपल्या मित्राला भेटायला जायचं म्हटलं काहीतरी घेऊन जावं. आणि पेशंटला भेटायला जायचं म्हटलं काहीतरी गेलं पाहिजे, मोकळ्या हाताने जायचं नाही. आता देव मोठाही आणि मित्रही आहे, काहीतरी नेलं पाहिजे. आपण काय नेतो? समजा आता पेशंटला भेटायला गेलो, काय नेतो? काय नाही म्हणे महाराज, पार्ले पुढे न्यायचे 2, काय तरी काही सफरचंद, काही पार्ले पुढे. आणि उग पेशंटला सांभाळणारे माणसं नीट ध्यान नेऊन पाहिजे. असे गेलेले असतात, असे गाल बसलेले त्यांचे. आणि पेशंट
एक महिना 2 महिना राहिलं पेशंट असं आणि सांभाळणारे असे गालावर येते त्यांचे. आणि कस काय असं झालं? त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. कोणी सफरचंद आणले का ते कापायचं आणि त्याच्यातली एक फाक काढायची आणि पेशंटला दाखायची. खातो का? त्यांना माहितीये खाणार. सलाईंचं पाणी गेलेलं सारं नायड्यासाठी तीच चव. त्याला काय खाऊ वाटतंय महाराज? त्याला खाऊ वाटतं का? त्यांना माहितीये खाणार नाही. मग काय त्यांची आटकून एकच फाक काढायची आणि त्याला द्यायची. ते म्हणतात नाही राव मला चव नाही, तूच खा. ते म्हटलं हो ना, आता काय बरं, आता कापलंय सगळं खावा लागन. नाही खावा तर काळं पडन. खाय तूच. एक खाय, 2 खाय, 3 खाय, असे दणादण. अहो किती न्यावं तुम्ही किती नेले का तिथं शेवटी 4च दिसणार. बाकीचे गडप ते 4च असते. ते जसं कपड्याच्या दुकानाच्या बाहेर 2-4 शर्ट असतात लटकलेली, फक्त दिसायला तेवढे. मग आत काय तेवढेच असतात का? आतला माल काय इकायला मोकळा. ही अवस्था. सुदामजी म्हणले मोकळ्या हातानं कसं जाऊ, काहीतरी नेलं पाहिजे. तिनं सांगितलं थांबा एक काम करते. ते आपल्या मैत्रिणीकडे गेले आणि त्या मैत्रिणीला विचारलं म्हणे बाई आमचे हे आहेत ना, त्यांच्या मित्राला भेटायला चाललेत, मोकळ्या हातानं कसं पाठवू? एक काम कर, तू काहीतरी देतेस का मला? ती म्हणली तू दौंडी नाही ऐकली का? आणि तुला जर काही दिलं तर माझ्या ह्यांना त्रास होईल, तो राजा यांना शिक्षा करेल. जमत नाही महाराज. ठीक आहे म्हणे नको देऊ. मागं निघाली. पण तिला दया आली महाराज. शेवटी मैत्रीण आहे ना. तिला बोलवलं म्हणे इकडे. तिची मैत्रीण तांदूळ पाखडत होती. आता भागवतात तंडूल शब्द आहे, संत वाङ्मयामध्ये पोहे शब्द आहे, पण भागवतात तंडूल म्हणजे तांदूळ. ती तांदूळ पाखडत होती. टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणता संत वाङ्मयात पोहे आणि इकडं तांदूळ. काय नाही, तांदळाचेच पोहे होतेत ना. तवर पोहे झाले असते लिहूस तर त्याचं काय सांगता येत नाही. तांदळाचेच होते म्हणलं. पण भागवतात तंडूळ शब्द आहे. ती तांदूळ पाखडत होती आणि त्याची कणी पडत होती. तिनं सांगितलं हे बाई मी काही देऊ शकत नाही, पण पडलेली कणी जी आहे ना ती काय माझ्या कामच नाही. तुला ही जर लागत असली घेऊन जाय. तिनं म्हटलं काहीच अडचण नाही. तिनं ती कणी गोळा केली, स्वच्छ धुतली, फटकली धुतली, त्याचं एक छोटस गाठोडं बांधलं, छोटस गाठोडं, आणि ती सुदाम देवाच्या हातात दिली. म्हणले जा या मित्राला देऊन भेटून या. आणि ते तंडुळाचं गाठोडं घेतलं महाराज. आणि सुदामजी निघाले. ऐका, कमरेला ते गाठोडं खोवलेलं आहे, हातात काठी घेऊन निघाले. गुडघ्यापर्यंत धोतर आहे, फाटकं उपरण अंगावरती आहे, डोक्यावर पगडी नाही, पायामध्ये जोडे नाहीत, अशी अवस्था महाराज देव त्या सुदाम देवाची आहे. आणि भगवंताला भेटण्यासाठी निघाले महाराज. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, वर्या चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा, गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम मिलने सुदामा. हरे रामा हरे रामा, राम रामा हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. श्री सुदामा गात जात मार्ग में हरे कृष्ण नामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुदामजी निघाले महाराज. काय घेऊन निघाले हो? हातात तांदूळ घेऊन निघाले महाराज. ऐका, हे देवाला कळालं आणि देवाला दया आली. देवानं काय केलं की माझा सुदाम पायी निघालेला आहे. 250 किलोमीटर अंतर चालायचं महाराज, पायात चप्पल नाही. द्वारकेचं आणि पोरबंदरचं अंतर किती आहे? 250 किलोमीटर. देवाला कळालं माझा सुदाम निघालाय. देवाने काय केलं माहितीये का? देवाने एका सौदागराचं रूप घेतलं महाराज. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे.
सौदागराचं रूप घेतलं, गाडी बैल झुपली आणि तिथं प्रगट झाले जिथं सुदामजी निघाले तिथं. आणि सुदामजी आपले चालले होते भजन करत, नारायण नारायण देवाचं नाव घेत, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सौदागराचं रूप धारण केलं आणि चालणारे सुदामजीच्या समोर गेले आणि गाडी बैल थांबवली. ओ म्हणे कुठं चालले? म्हणे मित्राला भेटायला चाललो द्वारकेला. एक काम करा, मी तिकडं चाललो, बसा गाडीत. सुदामजी म्हणले नको, मला पायीच बरं आहे. अहो ते म्हणले असं काय करता, मी तिकडच निघालो, बस. वळत बसवलं गाडीत महाराज आणि गाडी अशी बऱ्याच अंतर लांब चालून गेली आणि एकाएकी गाडीत थांबवली, बाजूला घेतली. देव उतरले, सुदामजी उतरले, 3 दगडाची चूल केली, त्याच्यावर देवानं पातीला ठेवलं, भात शिजवला. आणि सुदामजीला आता हातानं खाऊ घालायचं काम सुरू केलं. घास घेतला महाराज देवानं हातात आणि सुदामजीला म्हटले ओ खा एवढं. ते म्हणले नको, मला नाही खायचं. अहो खा. ते म्हणले सांगितलं खायचं नाही म्हणून, अजिबात खायचं. ते म्हणले झालं काय? झालं काय म्हणे. आणि मग सगळा वृत्तांत सांगितलं, माझी अवस्था काय, 4 दिवस झाले माझे लेकरं उपाशी आहेत आणि माझ्या नरड्याच्या खाली घात जाईल. त्या सौदागरानं सांगितलं, म्हणजे देवच होता ना तो. त्या सौदागरानं सांगितलं, सुदामजी अहो ज्या देवासाठी राजाचा अपमान केला, ज्या देवाला भेटायला चालला, तो देवाला तुम्ही सामान्य समजता का? अहो आतापर्यंत तुमच्या लेकराची त्यांची जेवणाची सोय देवानं करूनही ठेवली असेल, ते जेवले असतील, कोणत्या ना कोणत्या निमित्तानं त्यानं देवानं देव घातलं असेल, खाऊन घ्या. आग्रह केला, 2 घास खाऊ घातले महाराज. पुन्हा गाडीत बसले, गाडी चालली. द्वारकेच्या दारात गाडी आली, भगवंतानं गाडी थांबली. म्हणे हे पहा द्वारका, जा भेटा तुमच्या मित्राला. सुदामजी गाडीच्या खाली उतरले. उतरल्याबरोबर एक माणूस दिसला आणि त्याला विचारलं, का रे म्हणे द्वारका हीच आहे का? म्हणे हो द्वारका हीच आहे. मग इथं कृष्ण कुठं राहतो? तो म्हणला ए तोंड सांभाळून बोल, कृष्ण कोणाला म्हणतो रे? द्वारकाधीश म्हण. तो म्हणला हो चुकलंच रा. आता मित्र आहे ना महाराज, मित्राला कृष्णच म्हणणार ना, मित्राला कृष्णच म्हणणार ना. द्वारकाधीश म्हण. तो म्हणला ठीक आहे, द्वारकाधीश कुठं राहतो? कुठं राहतात? त्यानं रस्ता दाखवला आणि रस्ता दाखवला, त्या रस्त्यानं गेले. पुढे द्वारपाल उभे होते, आतमध्ये जायचे महालामध्ये. द्वारपाल उभे होते. त्यांनाच विचारलं, म्हणे का कृष्ण इथंच राहतो का? ती रागवले, कृष्ण कोणाला म्हणतो म्हणे? द्वारकाधीश म्हण. तू म्हटलं हो, पुन्हा चुकलं गाड्या. आता मित्राला एकेरीच नावाने हाका मारतात, साधी गोष्ट. त्यानं सांगितलं द्वारकाधीश आहेत का आतमध्ये? तो म्हटलं आहेत. काय काम आहे? काय नाही म्हणे, मी त्यांचा मित्र आहे, मला त्यांना भेटायचं. त्यांनी असं नकशिकांत पाहिलं महाराज सुदामजीला. फटेरे धोती, तुटीरे पगडिया, चालत पाव घसे. ऐका, अशी अवस्था पाहिली महाराज देव त्या शिपायानं. म्हणे अरे द्वारकाधीश कुठं? कृष्ण परमात्मा. तू असा ब्राह्मण फाटका, तुकडं मित्र असू शकतो. तो म्हटला एक काम करा, मला आज जाऊ द्या. ते म्हणले जमणार नाही, जाऊ देत नसतो. अशा दरिद्री अवस्थेत तुला कसं काय? त्यानं सांगितलं एक काम करा, मला आज जाऊ देऊ नका, पण कमीत कमी माझा निरोप तरी द्या. म्हणे काय नाव आहे तुझं? म्हणे सुदाम. सुदाम जेवण हात जोडले, सांगितलं एक काम करा, माझ्या मित्राला कृष्णाला जाऊन फक्त एवढं सांगा की एक सुदाम तुमचा मित्र तुम्हाला भेटायला आलेला आहे. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया, मेरे बचपन का यार है सुदामा, यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो जय हो, कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के
करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। नसर पे है पगड़ी, नतर पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन सजा कर से कह दो, एक बार मोहन सजा कर से कह दो, मिलने सखा बदन नसीब आ गया है, मिलने सखा बदन नसीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। लगाया गणेश से सुदामा को मोह, लगाया गणेश से सुदामा को मोह, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान के साथ अजीब आ गया है, ये मेहमान के साथ अजीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए, हाँ चरण आंसुओं से शाम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। आता ज्यांचं आगमन झालं, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध युवा कीर्तनकार विनोदाचार्य आमचे जीवलग मित्र भाऊसाहेब महाराज पन्हाळकर ते उपस्थित आहेत। एकदा टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करा। आदरणीय आमचे जीवलग मित्र महाराष्ट्रात सध्या नवोदित कीर्तनकारापैकी गाजलेले कीर्तनकार आमचे कृष्ण महाराज शिंदे आहेत, त्यांचं एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा। कसे आता वेळ आमची संपलेली आहे, आता आज फक्त एवढं सुदामदेवाचं चरित्र पूर्ण करून बाकीचे मुद्दे आपले सरळ सरळ सांगून सेवा पूर्ण करू। वेळच नाही अजून, पुढं भरपूर राहिलं, पण आता काय करतात, दिंडी प्रदक्षिणा 4 वाजता काढायची, 3 वाजून गेलेत, पुढं भरपूर आहे आणि महाराज मंडळ आहेत, त्यांचाही सत्कार समारोप झाला पाहिजे। 10 मिनिटं थांबताल ना, काय अडचण नाही, चला। तो शिपाई गेला महाराज आतमध्ये आणि नमस्कार केला, भगवान सिंहासनावर बसले होते,
त्या अष्टमहानायिका शेजारी होत्या. हसी मजाक चालला होता देवाचा. आणि तेवढ्या शिपाई आला. महाराज म्हणे काय झालं. म्हणे एक मित्र आहे तुमचा, फार गरीब आहे, ब्राह्मण आहे, पण स्वतःला मात्र तुमचा मित्र म्हणतोय, तुम्हाला भेटायचंय. काय नाव आहे त्याचं. म्हणे सुदाम. आणि सुदाम नाव ऐकल्याबरोबर देव टटकन सिंहासनावर उचले आणि पळू लागले महाराज. पाया चप्पलही घातलं नाही, उपरणं होतं ते चालता चालता पडून गेलं महाराज. शिपाई त्या देवाच्या पाठीमागं पळतायत. आणि देव सुदाम, माझा सुदाम, माझा सुदाम, माझा सुदाम करत करत प्रवेशद्वाराच्या दिशेनं पळा लागले महाराज. इकडे सुदाम देवानं मनात विचार केला, एवढ्या आयटीत सांगितलंय मी की माझा मित्र आहे कृष्ण, पण एवढ्या दिवसानं भेटायचंय म्हटल्यावर मला पाहिल्यावर ओळख दिली म्हणजे बरं होईल, कारण लहानपणी भेटलेलं आपण, ओळखलं म्हणजे बरं. आणि धावतच आले महाराज. आणि सुदाम देवाला भगवंतानं पाहिलं ना, अशी कडाकडून मिठू मारली महाराज. माझा सुदाम, माझा सुदाम. रडू लागला महाराज परमात्मा. सुदाम देव रडतोय, अरे देवा किती प्रेम करतोस रे भक्तावर, मला ओळखलंस तू. गप्पा सुरू झाल्या. आणि तेवढ्यात एक शिपाई म्हटला, महाराज देवा अहो पाहुण्याला असं दारातच बोलायचं, घरात घ्या ना. हो म्हणे विसरलोच. आणि देवानं असं सुदाम देवाला हाताला धरलं, कळालंच नाही, एवढा आनंदी फराफरा ओढीतच नेलं महाराज. आणि नेल्याबरोबर स्वतःच्या सिंहासनावर बसले आणि देव खाली बसले. आणि देव रडताय, डोळ्यातून पाणी येतंय, माझा सुदाम किती दिवसांनी मला भेटला. देवानं पाय हातात घेतला सुदाम देवाचा आणि असा पाहू लागली तर असं खरगुडा पाय लागला ना, पायात चप्पलच नाही. तपासून पाहिलं तर सारे काटेच होते पायात घुसलेले. आणि भगवंत स्वतःच्या हाताने एक एक काटा काढू लागले महाराज. एक काटा असा टाचीत रुतलेला होता, निघतच नव्हता. देवानं तो पाय हातात घेतला, पाय असा तोंडापर्यंत आणला आणि स्वतःच्या तोंडानं दातानं तो काटा उपसून काढला. घडा घडा अश्रू वाहू लागले महाराज सुदामजीच्या डोळ्यातून. काय रे देवा किती प्रेम करतो श्री भक्तावर स्वतःच्या. अनंत प्रेम परमात्मा करतो. पाण्यानं नाही, देवानं पाण्यानं पाय नाही धुतले सुदाम देवाचे, स्वतःच्या डोळ्यातलं पाण्यानंच पाय धुतले महाराज. इतकं प्रेम तो परमात्मा आपल्या भक्तावरती करतो. पण त्याला भक्तही तसा असला पाहिजे. कुणावरही परमात्मा एवढं प्रेम करत नाही, त्याला भक्तही त्या क्वालिटीचा असला पाहिजे. भक्तात प्रकार आहेत. काही फक्त सप्त्यापुरते भक्त आहेत, काही फक्त आषाढी वारीपुरते भक्त आहेत, काही फक्त एका वारीपुरतं पैठणचे भक्त आहेत. भक्त हा भक्त कायम एकनिष्ठ असला पाहिजे. सुदाम देवाचं औक्षण केलं स्वतः भगवंतानं. आणि गंध लावायला असं बोट कपाळावरती लिहिलं. आणि त्या सुदाम देवाच्या कपाळावर लिहिलं होतं श्रीक्षय. श्री म्हणजे संपत्ती, क्षय म्हणजे नाश पावणे. ती सगळी अक्षरे उलटी करून टाकली आणि यक्षश्री असा शब्द लिहिला. श्रीक्षयचा यक्षश्री लिहिलं. म्हणजे यक्ष म्हणजे कुबेर, श्री म्हणजे संपत्ती, म्हणजे कुबेराची संपत्ती तुला प्राप्त होईल असं तो त्याला करता येतं महाराज. हरिकृपे त्याचा नाश झाला. त्यानं जर ठरवलं तू का म्हणे आले समर्थाच्या मना आणि तरी होई राहणार रंग त्याचा, त्याला करता येतं, सगळं करता येतं. आपलं धोरण पाहून चालतो तो. आपल्याकडे सगळं आलं ना, आपण जर धोरणात राहिलं तर मग तो धोरणात ठेवतो. पण आपण लय येड्यावानी करायला लागलं का मग तो बरोबर औक्षण करून टाकतो, आपलं बरोबर काम करतो. त्याला सगळं करता येतं महाराज. त्याच्यापुढे कुणाचंच चालत नाही ना. हो, गप्पा गोष्टी सुरू झाल्या. संध्याकाळची वेळ झाली. सुदामजी जेवले आणि विश्राम करण्यासाठी बसले. देवाने विचारपूस केली, सुदाम देवा कसं काय चाललंय. म्हणे मजेत आहे. खरं सांगा बरं, मजेत चाललं होतं का. आनंदात आहे देवा, पण ठरलेलं आहे ना, भक्त आहे ना. देवा पुढे संसारातली गारणी सांगायची नाही, दुःख सांगायचं नाही. म्हणे लग्न वगैरे केलं की नाही. म्हणे हो केलं ना, सुशीला नाव आहे. म्हणे असं लेकरं बाळ. म्हणे 2 लेकरं आहेत, काही अडचण नाही. म्हणे सगळे आनंदात. हो सगळे. तसं पाहिलं तर काहीच आनंदात नव्हतं. देवानं मनात विचार केला, अरे किती रे प्रेम करतोस रे माझ्यावर, एवढं कष्ट असून सुद्धा एका शब्दानं बोलायला तयार नाहीस तू, एवढं दुःख आहे देवा, अरे किती प्रेम करणारच माझ्यावर. झोपले. सकाळी उठल्याबरोबर सुदामजीला स्नान घातलं. मस्त चांगले स्वतःचे कपडे देवानं घालायला दिले आणि म्हटले बसा सिंहासनावर. बसले सुदामजी. म्हणे काय काम आहे. काय नाही म्हणे, आता हे आमच्या यांना आशीर्वाद द्या. आता सुदाम देवाला काय माहिती ह्या किती घ्यात याच्या. त्याला म्हटलं राजा आहे, आपल्याला एक तर राजा असून
2 असतील, 3 असतील, 5 असतील. एक आली आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. दुसरी आली सौभाग्यवती भाऊ. तिसरी आली सौभाग्य. 100 पर्यंत चालला आवरेज. सुदामदेव म्हणले देवा अरे हे किती घेत अजून? तुम्ही म्हणले 16,100. म्हणजे 100च झाल्या, म्हणजे अजून 16,008 राहिल्या. देवा एक काम कर, सगळ्याला एकदाच बोलून घे बरं. सगळ्या एकदाच आल्या, लांबून नमस्कार केला, सगळ्याला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ. म्हटले आता देवा येऊ का? देव म्हटले या. सुदामदेवानं मनात विचार केला किती कपटी रे हा. एखादा म्हणला असता 2-4 दिवस राय, कुशाली येऊ का म्हणला. जाऊ दे म्हणलं, त्याची इच्छा आहे काय. निघाला का तेवढ्या देवानं सांगितलं म्हणे थांबा, हे कपडे दिलेत ना तुम्हाला घालायला, काढून ठेवा. हे काय तुमची आहेत का आमची आहेत म्हणे. तुमचे कपडे मस्त धुवून इस्त्री करून ठेवले, ते घाला. सुदामदेवाचे कपडे आणले, सुदामदेवाच्या हातात दिले. देवानं दिलेले कपडे सुदामदेवानं काढून ठेवले, स्वतःचे कपडे फाटके घातले आणि निघाली. महाराज देवाला नमस्कार केला, निघाली. परत तो सौदागर भेटला, त्यानं गाडीत बसवलं आणि सुदाम त्या पोरबंदर पर्यंत आणून ठेवलं. खाली उतरले. महाराज मनात विचार करत होते, देवानं कपडे काढून घेतले ना, याचा अर्थ देवाची इच्छा आहे मी असाच राहायला पाहिजे. जिथं आपली झोपडी आहे तिथपर्यंत गेले महाराज, पण त्यांना झोपडी दिसली नाही. तिथे एक महल होता सोन्याचा. ते म्हटलं अरे चुकलं काय. परत माग फिरले तर लेकरा हाका मारत आले, म्हणे बाबा आले, बाबा आले. म्हणे आवाज तर ओळखीचा आहे. पोरं पाहिलं, अरे तर पोरं तर आपलेच आहेत. तेवढ्यात पत्नी आली सुशीला, म्हणे तुम्ही आला. त्यांना ओवाळलं महाराज. बरं झालं म्हणे तुम्ही आलात, लय आनंद झाला तिला. खुश पाहणं म्हणे किती वातावरण चेंज झालंय आता, किती सुंदर, देवाची काय कृपा आहे. आणि रडायला लागले महाराज. ढसा ढसा सुदामदेव, देवा अरे कळू सुद्धा दिलं नाही रे, माझे कपडे सुद्धा काढून घेतले आणि अख्खं गाव सोन्याचं दिलं महाराज. संपूर्ण गाव सोन्याचं देऊन टाकलं महाराज. फक्त छोट्याशा तांदळाच्या बदल्यात संपूर्ण गाव सोन्याचं देऊन टाकलं देवा. पण ऐका, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा. देवा तू ज्या अर्थी कपडे माझ्या अंगावरचे काढून घेतले, त्या अर्थी तुझीच इच्छा आहे ना, मी परत या संसारात जायचं नाही, श्रीमंतीकडे जायचं नाही. सगळं गाव सोन्याचं दिलं महाराज. पण पुन्हा सुदामदेव त्या गावात गेले आणि त्याला सुदामपुरी म्हणतात. पुन्हा बाजूला झाले आणि भगवंताचं भजन करू लागले महाराज. हे सुदामदेवाचं चरित्र आहे महाराज. अतिशय प्रेम. पुन्हा नाही गेले संसारात सुदामदेव. सोन्याचा महाल, सोन्याचं गाव दिलं पण नाही गेले, इकडेच परमात्म्याचं भजन करू लागले. असं सुदामदेवाचं चरित्र आहे. त्यानंतर भागवतामध्ये सुभद्रेचं हरण आहे. त्यानंतर एक दिवस राधा भेटायला आली महाराज देवाला, आणि त्या सत्यभामिनी रुक्मिणी लय फजिती केली महाराज राधेची. फार गोड प्रसंग आहे, पण आता एक सवती मस्तर असल्यासारखा लय गोड प्रसंग आहे, पण आता वेळ नाही आपल्याकडे. राधेची फजिती केली हो महाराज. त्यानंतर अनेक कथा आपल्याला पुढे पाहिजेत. एकदा काय झालं, पिंडारक क्षेत्रामध्ये काही ऋषी मुनी आले होते. साधना करण्यासाठी. आणि तिथं जांबुवतीचा मुलगा, बऱ्याच दिवसानं मुलगा झाला होता जांबुवंतीला, जी भगवंताची दुसरी पत्नी आहे. त्याचं नाव आहे साम. आणि ते मित्र असे काहीतरी खेळत होते. त्यांनी पाहिलं ऋषी मुनी आले, म्हणजे यांची चेष्टा करू. त्यांनी काय, सुंदर होता दिसायला साम. त्यांनी काय केलं, त्या सामाच्या पोटाला अशा चिंध्या बांधल्या, त्याला साडी घातली आणि त्या ऋषींच्या समोर नेऊन उभा केला. म्हणले सांगा ही आमची कुलवधू आहे, हिला मुलगा होईल की मुलगा होईल. ऋषींनी ओळखलं हा मुलगा आहे. राग आला ना महाराज. त्यांनी सांगितलं असं चेष्टा करता का, जा म्हणे याला मुसळ होईल आणि ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. गडबडीत ते सोडलं ना महाराज चिंध्या, तर त्याच्यातून मुसळ खाली पडलं. ते उग्रसेनाकडे घेऊन आले, म्हणे काय करायचंय. उग्रसेन म्हणला एक काम करा, याचा भुगा करा. त्याचा भुगा केला आणि तो समुद्रात नेऊन टाकला. एक तुकडा शिल्लक राहिला होता, तो तुकडाही समुद्रात फेकून दिला. म्हणे हा तुकडा काय करणार आहे. तो तुकडा एका माशानं गिळला. तो मासा एका कोळ्याला सापडला, त्यानं तो कापला, तो तुकडा सापडला, त्यानं फेकून दिला. तो एका व्याधाला तुकडा सापडला. तो तुकडा त्या व्याधानं काय केला, बाणाला लावला शिकारीसाठी. हो, आता यादवांची यादवी झाली महाराज. उन्मत्त झाले यादव, एकमेकांना मारायला लागले. ते भुगा केला होता ना याचा, त्या मुसळाचा भुगा केला होता आणि समुद्रात टाकला. त्याच्यापासून एक गवत तयार झालं, त्याला आपण काय म्हणतो लावाळा. पाहिलेलं का लावाळा. त्याला अजून एक नाव आहे यरका. ते गवत तयार झालं.
मग उन्मत्त झालेले यादव काय करायचे ते येरका गवत उपटायचे आणि एकमेकाच्या डोक्यात हाणायचे. पण गंमत पहा, त्याच्यापासून तयार झालं होतं त्या भुकट्यापासून. ते काय व्हायचं, ते उपटताना ते लावाळा दिसायचा, हातात घेतला का लावाळा दिसायचा, डोक्यात मारताना लावाळा दिसायचा. पण डोक्यावर पडायला लागला त्याचं मुसळ व्हायचं आणि डोकं फुटायचं. आणि असं सगळे यादवांची यादी झाली, सगळे यादव मेले, फक्त एकच राहिला, उद्धव शिल्लक राहिला. आणि भगवान उद्धव म्हणला आता मला नीच धामाला जायचं. देव म्हणले थांब, तुला प्रचार प्रसार करायचा या भागवताचा. म्हणून भगवंतानं हे सांगण्यासाठी त्याला यदू आणि अवधूताचा संवाद सांगितला. त्याच्यातून भगवान दत्तात्रयाची कथा आहे. त्यांनी 24 गुरु केले. हा झालं ना, आता काय करू, उरका ना दादा. चला, ते 24 गुरूंची कथा आहे ती सांगत नाही. त्यानंतर भगवान उद्धवजींना चरण पादुका भगवंताने दिल्या. आणि आता भगवान आता नीट धामाला जाण्याची तयारीला लागले. ऐका, आपल्या दारुकाला सांगितलं म्हणे, बद्रिकाश्रमाच्या दिशेने गेले. दारुकाला सांगितलं म्हणे पुढे जा आणि माझी आयुध्य घेऊन वैकुंठाला जा. तो आयुध्य घेऊन निघाला. भगवान नीट धामाला जाण्यासाठी निघाले. एका विशाल पिंपळाच्या झाडाखाली बसले, दोन्ही हात आपल्या डोक्याला लावून बसले पाठीमाग. एका पायावर एक पाय ठेवला ना, असं पाय हलवत आहेत. एका व्याधानं तो हलणारा पाय पाहिला की त्याला वाटलं आता हा हरणच आहे, म्हणून त्यानं बाण सोडला. कोणता बाण? तोच की त्या बाणाला तो मुसळाचा तुकडा लावलेला होता. आणि तो बाण येऊन भगवंताच्या अंगठ्याला लागला. तो जवळ आला, पण त्याला हरण दिसले, त्याला भगवान दिसले. राग, त्याला अपमान वाटला महाराज. त्याला वाटलं देव रागवतील, माफ करा म्हणे, मला माहित नव्हतं तुम्ही येत. ते म्हणजे काळजी करू नको व्याधा, ही तुझी चुकी नाही, मलाच माझा अवतार कार्य संपवायचं आहे. आता तू मागच्या जन्मातला वाली, मी तुला लपून बाण मारला होता, म्हणून तुझा पुढचा अवतार तुझ्या हाताने संपली, तुला वचन होतं, तुझी काही चुकी नाही. भगवाननी धामाला निघाले. आपला ग्रंथ उद्धवाच्या हातात दिला, याचा प्रसार करा. मी स्वतः या भागवतात राहणार आहे, म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण स्वतः भगवान परमात्मा या भागवतामध्ये दिव्य रूपाने राहत असतो. असा भगवंतानं आपलं स्वतःचा अवतार कार्य संपलं. सगळ्या पापाचा नाश करणारे कृष्ण चरित्र आहे. आता महत्वाचे मुद्दे ऐका, संपली कथा. आता ऐका, भगवंताचं चरित्र आगाध आहे महाराज. भगवान 125 वर्षाचं जीवन आहे. त्यात 11 वर्षापर्यंत व्रजभूमीत राहिले, 14 वर्ष भगवान मथुरेत राहिले आणि 100 वर्ष भगवंतानं द्वारकेत राहिले. राजा परीक्षितीनं ही कथा ऐकली आणि शुकाचार्याने सांगितलं, राजा आता कोणत्याही क्षणाला, आता 7वा दिवस आहे, कोणत्याही क्षणाला तक्षक येऊन तुला चावू शकतो. म्हणून शेवटचा मुद्दा सांगतो, तू जर स्वतःला जन्मणारा आणि मरणारा समजत असेल तर ही पशुबुद्धी सोडून टाक. तू दिव्य आहेस, तू परमात्माचा अंश. राजाने सांगितलं, महाराज मला सगळं कळालं आता. आता राजालाही समाधी लागली महाराज. शुकाचार्य उठले, राजा आता तक्षक कोणत्याही क्षणाला येऊन तुला दंश करणार आहे. शुकाचार्य निघाले महाराज. राजाने शुकाचार्यांचं पूजन केलं. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगाकर हमको कर दिया न्याल. हरि की कथा सुनाने वाले, हरि महिमा बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. लेकर विषयों का प्याला जा रहे थे यमका वाला, लेकर विषयों का प्याला जा रहे थे यमका वाला. तुमने पान कराने वाले, प्रभु की सुधा पिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शुकाचार्यांचं राजाने पूजन केलेलं आहे. तो कश्यप साप निघालेला आहे. राजाला तो चावणार आहे. राजानं आता आत्मा परमात्म्याशी विलीन करून घेतलेलं, राजाला दिव्य समजलं. शरीर राजानं सोडून दिलं, राजा निघून गेला, राजाला परमगती प्राप्त झाली. आता फक्त राजाचं शरीर शिल्लक होतं, राजाला परमगती प्राप्त झालेली होती. तक्षक निघाला, त्याला एक कश्यप नावाचा ब्राह्मण भेटला. का रे कुठं निघाला? तो म्हटला राजाला चावायचंय मला. राजाला चावायचंय म्हटलं, काय सामर्थ्य दाखव. त्या ब्राह्मणानं काय केलं, त्या तक्षकानं काय केलं, एक वडाचं झाड त्याला चावला. ते जळून जागेवर भस्म झालं वडाचं झाड.
ब्राह्मण म्हणला झालं तुझं? म्हणलं हो बाजूला. त्या कश्यप नावाच्या ब्राह्मणानं हातात जल घेतलं आणि त्या वडाच्या झाडावर शिंपडलं. ते पुन्हा तशी झालं. तक्षक म्हणला हा राजाला मरणापासून पुन्हा जिवंत करू शकतो, मग काय पाहिजे? म्हटलं मला धन पाहिजे. त्याच्या इच्छेपेक्षा जास्त धन त्याला दिलं. तिथून ब्राह्मण मागं फिरला. तक्षक आला तर राजाला चावला. राजाचं फक्त शरीर शिल्लक होतं. राजाला परमगती आधीच प्राप्त झालेली होती. चावल्याबरोबर राजाचं शरीर भस्म झालं आणि राजा परीक्षितीला परमगती प्राप्त झाली. राजाचा उद्धार झाला. परीक्षित महाराज की अशी श्रीमद भागवत कथा राजाने श्रवण केली. कधी खालचा लागतो, कधी वरचा लागतो. आणि असणारी श्रेष्ठ भागवत कथा आपण आता श्रवण केलेली आहे. म्हणून आता भागवत कथेचा एक शेवटचा श्लोक आहे. मी पुढं म्हणणार, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं. सगळ्यांनी म्हणायचं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम. अशा पद्धतीनं 12 स्कंद श्रीमद भागवताचे पूर्ण झाले. फार गडबडीनं आपण श्रीमद भागवत पाहिलं. मग आता या कथेच्या नंतर एक फलदान प्रक्रिया असते. आपल्याला श्रीमद भागवत कथेचं फळ प्राप्त होतं. आपण 8 दिवस कथा ऐकली ना, त्याचं फळ कोण देतं? फळ भगवान शंकर देतात. ते फळ देण्याचा अधिकार त्यांच्याकडे, कारण ही अमर कथा आहे म्हणून ही अमरनाथ आपल्याला फळ देतात. म्हणून सगळ्यांनी काय करायचंय, एक 5 मिनिटं डोळे झाकायचे, हाताची अशी ओंझळ करायची आणि देवाकडे आपल्याला मागायचं. काय तुमच्या अंतःकरणात इच्छा असेल ना तेवढं मागायचं. एक 5 मिनिटं डोळे झाकून. पण एक विनंती आहे, संसारातलं काहीच मागू नका. कारण संसारातलं सारं नासकय कुचकय संपणार आहे. सारं द्वेष मत्सर याच्यातच चाललंय. मागायचं असेल तर महत्वाचं देवाला प्रेम मागा. ज्या प्रेमाची भक्तीत गरज आहे, ज्या प्रेमाची नितांत देवाला आवड आहे, देवा एक काम कर, आमच्या अंतःकरणात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण कर. बस, जगातली कुठली गोष्ट आम्हाला नको. हे प्रेम देवाकडे आपण मागितलं पाहिजे.